अपडेट न्यूज। चाळीसगावची केळी निघाली रशियाला, दीपक राजपूत यांच्या मेहनतीला 2100 ची सलामी। शेतकरी आपल्या शेतात राबराब राबतो, मेहनत करतो आणि अन्नधान्य, फळे, भाजीपाला मेहनतीने पिकवतो, पण त्याला जर योग्य भाव मिळाला नाही तर तो माल कितीही उच्च प्रतीचा असला तरी या मायबाप शेतकरी राजाला प्रचंड नुकसान सोसावे लागते। मात्र त्याच्या मेहनतीचे चीज झाले आणि उत्तम प्रकारचा माल त्याने पिकवला आणि त्याला चांगला भाव मिळाला तर त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही। जांभडी येथील प्रयोगशील शेतकरी सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक दीपक राजपूत यांनी मागील वर्षी आपल्या 2 एकर क्षेत्रामध्ये 3000 केळींचे रोप लावले। या केळीची चांगली निगा ठेवली, मशागत चांगली केली, संपूर्ण परिवार शेतामध्ये राबला आणि आज त्यांच्या केळीला साधारण 25 ते 22 किलो वजन भरेल असे केळीचे घोडे लागलेत। शिवाय केळी अत्यंत उत्तम प्रतीची असल्यामुळे केळीच्या व्यापाऱ्यांमध्ये तिला चांगली मागणी होऊ लागली। एक्सपोर्ट क्वालिटीची केळी असल्यामुळे दीपक भाऊंच्या केळीला 2100 रुपये इतका भाव मिळून व्यापाऱ्यांनी ती कटाईला सुरुवात केली आहे। जवळपास 40 दिवस टिकू शकेल अशी ही केळी आहे। खानदेशची माती तशी केळी उत्पादनासाठी उत्तमच आहे, परंतु त्यासाठी मेहनतही अत्यंत महत्त्वाची आहे। दीपक राजपूत यांचे लहान भाऊ, आई वडील, पत्नी, भाऊ, भाऊजाई असा सर्व परिवार शेतात राबून नियमित वेगवेगळे उत्पन्न घेत असतात। आज त्यांची केळी रशियामध्ये रवाना होत आहे। भाव आणि पैसे मिळत असले तरी आपण एक्सपोर्ट क्वालिटीचे उत्तम उत्पादन केल्याचं समाधान या संपूर्ण राजपूत परिवाराच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे, कारण तीच काळ्या आईची सेवा केल्याची पावती असल्याचं मत त्यांचं आहे। या यशस्वी उद्योगाबद्दल आमचे सहकारी सह्याद्रीचे दुर्गसेवक दीपक राजपूत यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून त्यांचे मनापासून अभिनंदन होत आहे, असे सह्याद्री प्रतिष्ठानचे राज्याचे पदाधिकारी दिलीप घोरपडे यांनी रहा अपडेट न्यूजला कळवले आहे। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल, चाळीसगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.